नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम सर्वांना कडक उन्हाळ्याच्या गारगार शुभेच्छा. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोकणी स्टाईल सोलकढी पाहणार आहोत. ही सोलकढी उन्हाळ्यासाठी अतिशय थंडगार आणि पचनासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ही चविष्ट सोलकढी आणि कुटुंबासोबत आनंद घ्या. चला तर आपण आज साहित्य पाहणार आहोत जे सोलकढीसाठी लागणार आहे ते. तर इथं मी एक कोवळा नारळ घेतलेला आहे फोडून आणि बारीक असे पातळ काप करून घेतलेले इथं. आणि सर्वात महत्त्वाचं अगोदर सुरुवातीला कोकम आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. थोडंसं कोमट पाण्यात 5-10 मिनटं भिजवून ठेवायचा कोकम सुरुवातीला. आणि आता थोडंसं कोथिंबीर, पुदिना, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रकचा एक तुकडा आणि छान कलर येण्यासाठी थोडंसं बीट घेतलेलं आहे 2 तुकडे. तर बीटमुळं काय होतं, आपल्या सोलकढीला छान कलर येतो. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर लागणार आहे आपल्याला. तर आता हे जो नारळ आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. वरून घालायची कोथिंबीर, थोडीशी पुदिना पण घातलेला आहे, पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेले. हे सर्व साहित्य काय करायचं, आता थोडंसं अगोदर फिरून घ्यायचं पाणी न घालता. तुम्हाला आवडत असेल तर एखादी लसणाची पाकळीसुद्धा ह्याच्यात घालू शकता तुम्ही. मी लसूण घातलेला नाही, बीट घातलेले, हिरवी मिरची आणि अद्रकचा थोडासा तुकडा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर लसूण तुम्ही घालू शकता. तर इथं पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यावर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये पातळ असा कपडा अंथरून घेतलेला आहे. हे जे वाटलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण असं गाळून घ्यायचं, म्हणजे नारळाचे बारीक कण वगैरे जात नाहीत म्हणून छान कपड्यामधून गाळून घेतलेलं आहे. आणखी एकदा आपण हा जो चोथा आहे तो परत एकदा थोडंसं पाणी टाकून मिक्सरला परत एकदा फिरवून घेऊ. बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे छान चव येते. पूर्ण जे नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशी मस्त चविष्ट सोलकढी नक्की बनवून पहा. खूप छान टेस्ट लागते आणि बनवायला पण जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य पण जास्त काही लागत नाही आणि चव एकदम भारी लागते. टेस्ट जेवणासोबत सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही सोलकढी. आणि मागचे सुद्धा व्हिडिओ जर टाकलेला आहे मसाला ताक, थंडगार मठ्ठा, ते सुद्धा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा आणि नक्की मसाला ताक आणि थंडगार मठ्ठा बनवायला विसरू नका. आणि आजची आपली ही सोलकढी उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे. तर असे आपलं एवढं एका नारळामध्ये एवढी सोलकढी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार सर्व साहित्य घालून घेऊ. अगोदर मी घातलेले 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य तुम्ही घालू शकता. मी इथं पिठी साखर घालून घेतलेली आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं. सैंधव मीठ असेल तर ते सुद्धा नक्की घाला किंवा काळं मीठ, छान त्याने पण छान चव लागते. आणि आपण जो मसाला करून घेतलेला आहे परवाच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या मसाल्याची पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. मसाला ताकासाठी बनवलेला तो मसाला घालून घेतलेला 1 चमचा. आणि आता सर्वात महत्त्वाचं हे जे कोकम आहे ते भिजवून घेतलेले छान हाताने हे करायचं, चोळून घ्यायचं चांगलं कुस्करून आणि चाळणीने गाळून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. छान आता मस्त आपण सर्व साहित्य हे आहे ते छान ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि अशी मस्त आपली सोलकढी तयार आहे पहा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच माझ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं हातानेच कुस्करून घालून घेतलेली आहेत. तर कशी वाटली ही माझी साधी सोपी आणि झटपट रेसिपी? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर लगेच आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंडगार अशी आपली सोलकढी तयार आहे पहा. तर नक्की सर्वांनी बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा सोलकढी कशी झाली आहे ती. चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा आणि आमचे छान छान व्हिडिओ पाहत राहा.
खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे.